नमस्कार, मी शीतल. माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. सर्वांना शुभ सकाळ. चला, मी आज चवाळीची उसळ करणार आहे आणि एकदम साध्या आणि सिंपलच माझ्या भाज्या असतात. तेनो जे नवीन शिकणार असतात त्यांनाही सहज यावं अशा भाज्या मी शेअर करत असते. चवाळी की नाही तेनो मी रात्री भिजवायला विसरले. मी 5 वाजता भिजवलेली आहे, आज पहाटे भिजवलेली आहे चवाळी आणि इतकी छान भिजलेली आहे, खूप छान भिजलेली आहे. मला वाटलं तर भिजते का नाही काय माहिती, कारण मिस्टरांना उसळ खायची होती. चवाळीची भिजलेली आहे, छान भिजलेली आहे. स्वच्छ धुवून घेते. एक 4 पाण्यानं धुवून घेतला ना स्वच्छ. उगर वास येत असतोय ना भिजवलेला असते ते. तर मी आता पहाटेच भिजवले त्यामुळे काही एवढं नाही आहे. रात्री जर भिजवलं ना स्वच्छ धुवून घ्यायचं. किती छान भिजलेली आहे बघा, मस्त भिजलेली आहे, छान भिजलेली आहे. चला आता उसळ करायची तयारी करून घेते. टॅमॅटो कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. चवाळी तुम्ही कुकरमध्ये 1-2 शिट्ट्या काढून सुद्धा शिजवू शकता. मी अशीच फोडणी टाकणार आहे. उसळसाठी इथं कांदा मी भरपूर घेतलेला आहे. एक 7-8 कांदा घेतलेले आहे. उसळमध्ये कांदा भरपूर घातला आहे ना, उसळ खूप छान होते. मटकीची असू दे, कोणतीही उसळ असू दे, कांदा भरपूर घातले की नाही खूप छान होते. त्यामुळं कांदा भरपूर घालायची उसळमध्ये. इथं टॅमॅटो घेतलेला आहे. टॅमॅटो पण मी छोटे छोटे 3 घेतलेले आहे. लसूण आणि कोथिंबीर चेचून घेतलेला आहे. चला कढई जरा तापू देऊया. कढई छान तापलेली आहे. तेल घेऊया. 1-2 चमचे तेल घ्यायचं. तेल छानपैकी तापलेलं आहे. तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. कांदा आणि टॅमॅटो दोन्ही पण एकदम घालायचं, म्हणजे लवकर शिजलं जातं. छानपैकी भाजून घेऊया. कांदा छानपैकी भाजलेला आहे. कांदा जरासा कच्च्यावरच ठेवायचा. त्याने उसळमध्ये खूप छान लागते. कांदा जर कच्चा लागला, दाताखाली जर कांदा आला ना खूप छान लागते. कांदा आणि टॅमॅटो छान भाजलेले आहेत. इथं लसूण आणि कोथिंबीर घालायचं. हे जरा छानपैकी भाजून घ्यायचं. छानपैकी भाजलेला आहे, बघू शकता. यामध्ये हिंग घालायचं, थोडीशी हळद, चवीपुरतं चटणी, कांदा लसूण चटणी आहे, चवीपुरतं मीठ. खूप छान भाजून घ्यायचा मसाला सगळा. तेल सुटलेलं आहे, छान भाजलेला आहे मसाला. यामध्ये चवाळी घालायची. छानसं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालूया. त्याला एक उकळी येऊ दे, मग मी झाकण लावून शिजवून घेणार आहे. आणि तेही बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. उकळी येते तोपर्यंत मी भात लावते. भाकरीच करणार आहे, चपात्या करणार नाही, भाकरीच करणार आहे.
आज कामं सगळी माझी लवकर आवरलेली, पूजा पण इतकी लवकर झालेली आहे. खूप छान वाटते ते देवपूजा लवकर झाली की नाही खूप छान वाटते. उकळी आलेली आहे. बारीक गॅस करून शिजवून घेऊया. इकडं ठेवते म्हणजे मला भाकरी करायची आहे. दोन दिवस झालं मी भाकऱ्याच करत आहे. ना आकाशची ना तब्येत बरी नाहीये. चपाती खाल्ली की आणि जरा पित्त होतं, त्यामुळं 2 दिवस झाले मी भाकऱ्याच करत आहे. मग चपाती केलं ना तो चपातीच खातो, मग भाकरी खात नाही. पहिला भाकरी मी गॅसवर भाजत होते, आता तव्यावर भाजते. गॅसवर भाकरी भाजायची नसत्या, ती कळाल्यापासून की नाही तव्यावर भाजते. नंतर अगोदर की नाही मी गॅसवरच भाजायची. चवाळी की नाही शिजायला खूप वेळ लागतो, कारण की आपण डायरेक्ट फोडणीत टाकलेली आहे. जर कुकरमध्ये शिजवून घेतली असती ना तर लवकर झालं असतं. तर मिस्टरांना अशी पाहिजे. कुकरमध्ये चवाळी जर शिजवली की नाही ती इतकी काही चवीचं नाही असं म्हणतात, आणि तू डायरेक्ट फोडणी टाकून कर ती जरा जास्त चवीची असत्या. त्यामुळं मी असं डायरेक्ट फोडणी टाकून केलेली आहे, शिजवलेली नाही काय नाही, त्यामुळे जरा वेळ लागतो. सगळा स्वयंपाक झाला ना ती खुली आवरून घ्यायची आहे मला. एक टाइम संध्याकाळची मी भाकरी करत असते आणि सकाळची चपाती करत असते. तर जरा तब्येत बरी नाही त्यामुळं आकाशची भाकरीच करायला लागली. सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे, भाकरी झालेली आहे. तिथं आमटीला तर मी फोडणी टाकलेली आहे. गॅस बारीक करते, तिखट चावरून घेते. जिथल्या तिथं सगळा पसारा टाकून गेलेले आहेत बघा. रिमोट कुठं टीव्ही पशी नाही, सोप्यावर. टीव्ही समोर तर बघा. आयडेक्स लावायचा आणि इथंच ठेवायचं. लाईट लावते. चला सगळं आवरून घेते. कपडे धुवायला अशी टाकतात. कपडे जे धुवायचे असले तर इथं टाकतात, म्हणजे मला समजते त्यांचे कपडे धुवायचे. आज केवढी कपडे धुतले ते दाखवते. भरपूर कपडे धुतलेले आहेत. चष्मा लागतोच इथं टीव्ही बघताना. जाळ्या तर लगेच होत्या. परवाच जाळ्या काढल्या तर आणि परत जाळ्या होत्या.
मोठला सुद्धा धुळा येते, म्हणजे किती धुळा येते बघा. इथं पॅकच केले आम्ही. किती धूळ आहे. उसळ आपली शिजलेली आहे. यामध्ये जरासं कूट घालायचं. कूट लय घालायचं नाही, थोडंसंच घालायचं, कारण की आपल्याला नुसतं चवळीची उसळ करायची आहे. कूट पण नाही घातला तर सुद्धा चालते. अशीच खूप छान लागते चवाळी. थोडी कपडे आहेत, माणसापेक्षा की नाही कपडेच जास्त आहेत. आत्ताही फुलं उमललेले आहेत, 10च्या पुढं उमलतात. खूप फुलं आलेत. देवांना घालते आता. कोथिंबीर घालते जरा. कुकरला बिन शिजवता तुम्ही अशी उसळ नक्की करून बघा. ते खूप छान चव लागते, नक्की ट्राय करा. आमटी पण झालेली आहे, सगळी माझी कामं झाली. 12:30ला 5 मिनिटं कमी आहेत. चला ताई, आता इथंच व्हिडिओ एंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.